नमस्कार मित्रांनो, मी शेखर पाटील. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नारखेडमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी गळपुरा या ठिकाणी गळी लागण्याचा आणि जरी तोडण्याचा जो कार्यक्रम आयोजित केला जातो, ही परंपरा फार जुनी आहे आणि अवघे या ठिकाणी जवळपास 5 वाजलेले आहे आणि तुम्ही लोकांची गर्दी पाहू शकता. चला तर आपण त्या स्थळी जाऊया. दरवर्षी या ठिकाणी आजूबाजूच्या 25 ते 30 गावावरून नागरिक या गळाच्या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि गळी लागण्याचा आणि जरी लुटण्याचा या कार्यक्रमाचा आनंद घेतात. चला तर मी तुम्हाला दाखवतो आहे या यात्रेचा थोडा नजारा पाहूया, नागरिकांची गर्दी पाहूया. आता थोड्या वेळातच या ठिकाणी जरी लुटण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर जो खांब आहे त्या खांबाला वरती बक्षीस ठेवलेले आहे. नगर परिषदेकडून त्यांना ते बक्षीस दिले जाते आणि दूरदूरच्या गावावरून या ठिकाणी संघ येतात, जरी लुटण्याच्या या कार्यक्रमामध्ये आनंद घेतात. तुम्ही पाहू शकता हा जो खांब आहे त्या खांबाला संपूर्ण गिरीस लागलेला आहे आणि जेव्हा हा कार्यक्रम चालू होईल तेव्हा हा कार्यक्रम तुम्हाला पाहण्याला खूप आनंद होईल, मजा येईल. संपूर्ण नजारा बघा तुम्ही, नागरिकांची गर्दी झालेली आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी. दूरदूरच्या गावावरून दरवर्षी या यात्रेमध्ये नागरिक येतात, घरी लुटण्याचा आणि गळी लागण्याचा कार्यक्रमाचा आनंद घेतात. जुनी परंपरा आहे मित्रांनो, वर्षानुवर्षे चालत आलेली आहे आणि होळी असल्या कारणाला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण जत्रा भरलेली आहे, दुकान या ठिकाणी लागलेली आहे. चला आणखी समोर जाऊया, दाखवत आहे तुम्हाला मी ती जागा दाखवतो ज्या ठिकाणी गळी लागल्या जाते. आता हा यावर्षीचा मान कोणाला मिळाला आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे. दूरदूरून नागरिक आलेले हा गळी लागण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी. आणि एक वेगळीच म्हणजे असते गावामध्ये मित्रांनो, अशा पद्धतीच्या ज्या यात्रा भरतात दूरदूरच्या गावावरून नागरिक या ठिकाणी येतात आणि अशा कार्यक्रमाचा आनंद लुटतात. तुम्ही पाहू शकता नागरिकांच्या सुविधेसाठी या ठिकाणी संपूर्ण दुकाने लागलेली आहे. नागरिकांची गर्दी बघा. बघा या ठिकाणी गळी लागण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी जे गळी लागतात त्यांची मंडळी येणार आहे. या ठिकाणी पूजा सुरू आहे. बघा दूरदूरच्या गावातील नागरिक तसेच नरखेड या गावातील नागरिक या ठिकाणी येतात, या ठिकाणी पूजा करतात आणि फार जुनी परंपरा आहे, वर्षानुवर्षापासून या नरखेड गावामध्ये सुरू आहे. आपली परंपरा, आपली संस्कृती, आपली भाषा टिकून राहावी, सर्व एकत्र यावे यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम, अशी यात्रा गावामध्ये आयोजित केली जाते.